मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. नाव आणि त्या नामाचा महिमा तुम्हा आम्हाला आजच्या अभंगात सांगतात माऊली महावैष्णव ज्ञानोबा राया. आजचं कीर्तन योगायोगाचे. जसं पा गेल्या अनेक वर्षापासून ही सप्ताह परंपरा चालू आहे. महाराष्ट्रामध्ये चालू आहे, भारत देशामध्ये चालू आहे, सनातनी हिंदू धर्मामध्ये चालू आहे. परंतु तुमच्या गावामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने आज तुम्ही पहिल्या दिवशी एवढ्या मोठ्या बहुसंख्येने एवढा जनसमुदाय उपस्थित राहणे हा सुद्धा काय बोला ना तुम्ही, हा सुद्धा काय योगायोग आहे. अजूनही एक पा गेल्या 7-8 वर्षात कुठं महाराष्ट्रात पाऊस झाला नाही. बरं काही ठिकाणी पडला, तुमच्या का अजिबात पडला नाही. योगायोगाने ह्या वर्षी पाऊस भरपूर झाला, तो सुद्धा काय योगच आहे. अतिवृष्टी झाली हा सुद्धा योगच आहे. आपण निगेटिव्ह विचार कशाला करायचा. आणि योगायोगाने 2 लाख रुपये कर्जमाफी ती सुद्धा काय होऊ नाही तर नाही हो, पण घोषणा झाली, तो सुद्धा काय योगायोग. जसं पा अजून योग बघा बरं का, तुम्ही फार अभ्यासू जाणकार मंडळी. योगायोगाने भारताचे मुख्यमंत्री कोण आहेत भारताचे? ए पर्यो भारताचे मुख्यमंत्री कोण आहे रे? आणि महाराष्ट्राचे पंतप्रधान. शाळेत जाते ना रे तुम्ही? ते बरे हो, शाळेत जाते का तुम्ही? तुम्हाला माहित नाही पंतप्रधान? भारताचे पंतप्रधान नरेंद्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र, भारताच्या क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन महेंद्र आणि तुमच्या गावात योगायोगाने रवींद्र. हा काय निवड योगायोग आहे. प्रत्येक गोष्टीला योग लागतो. आणि अजून एक योग, तुम्ही संत वैकुंठवासी वामन बाबांच्या परंपरेतले आहात. संत वैकुंठवासी आदरणीय गुरुवर्य भगवान बाबांच्या परंपरेत आहात म्हणून उजळले भाग्य. आता अवघी चिंता नाही ना वारली, उलट वाढली. अतिवृष्टी झाल्यामुळे चिंता उलट वाढली. बरं काहींचं माफीत नाव नाही आलं, त्यांनी पतसंस्थांचं कर्ज काढलं, त्यामुळे त्यांची चिंता अजूनच वारली नाही. संतांची चिंता वारली. मग आजचा अभंग संतांचा आहे. मग संत तुम्हा आम्हाला सांगतात मायबापा रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. या जगाच्या पाठीवर राम आणि कृष्ण हे 2 नावं असे साजिरे आहेत. हे जर आपल्या हृदयाच्या मंदिरामध्ये सतत त्याचं चिंतन केलं तर आपल्याला सोडवणूक करायला कोणाला मंत्र्याला बोलवायची गरज नाही, कोणाकडं पुढाऱ्याचा वशिला लावायची गरज नाही, एखाद्या वकिलाला पैसे द्यायची गरज नाही. त्याचं उत्तर आहे आपली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावेगी. खाओ ज्ञानोबा राय हे तुम्ही सांगता लोकांना की तुम्ही आपली आपण सोडवणूक करून घेऊ शकता. तुम्ही सोडवणूक कशी केली? ज्ञानोबा रायांनी प्रमाणासहित सांगितलं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिवाळा श्रीमूर्ती राया. आणि आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावगी. विठाला विठाला. 2 मिनिटं परिहार देणं तो असा वैकुंठवासी भगिनी, गावातले सरपंच, उपसरपंच, सगळ्या संस्थांचे पदाधिकारी, सगळ्या पक्षांचे पदाधिकारी, बाल बचत गट, महिला बचत गट, सगळ्या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित, महाराज मंडळी, असणारे कीर्तनकार मंडळी, भागवताचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य आणि खऱ्या अर्थाने या भूमीचं वैभव ज्यांनी आईच्या शब्दासाठी
ऐका बरं का, ज्यांनी आईच्या शब्दासाठी जगाच्या मालकाला या भूमीमध्ये स्थापन केलं ते घुगे माऊली, ज्यांच्या नावात जगाच्या मालकाचं नाव विश्वनाथ भाऊ घुगे, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांनाही धन्यवाद. आणि हा कार्यक्रम लाईव्ह मराठी हॉटस्पॉटच ना, मराठी हॉटस्पॉट त्याच्यावर दिसणार आहे, ते या ठिकाणी आहेत. त्यांना सगळ्यांना धन्यवाद. पण टाकताना आमचं जरा व्यवस्थित टाका, नाही तर इंदुरीकर बाबाने आमची पंचायत कराल. विठाला विठाला विठाला. म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. इतर कोणाचा नामोल्लेख न करता कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला. अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा अभंगाला चरण 3 आहेत. आजच्या अभंगामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबा रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. मग जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ साधन आहे नामस्मरणाचं. बरं, मग नामस्मरण कोणाचं करावं? मतदान ज्याला करायचंय तो उमेदवार तर पाहिजे का नको? आपल्याला माहिती असला पाहिजे का नको? निदान तो इमानदार पाहिजे, भ्रष्टाचार करणारा नसावा, त्यालाच मतदान करतो का नाही आपण? विकास कामं करणारा असावा. तसा ज्याचं आपल्याला नाव घ्यायचंय तो आपल्याला माहिती असायला पाहिजे का नको? माहिती असायला पाहिजे का नसो? जसं तुम्ही आज माझं कीर्तन ठेवलंय, कोणी युट्यूबला पाहिलं असेल, कोणी झी टॉकीजला पाहिलं असेल, पाहिलं तेव्हा तुम्ही मला बोलवलं का नाही? का नुसतं ऐकलंय आणि बोलवलंय असं काही का? अजिबात नाही. मग ज्या भगवंताचं आपल्याला नामस्मरण करायचंय त्याचा 7-12 आपल्याला माहिती असावा का नसावा? असलाच पाहिजे, नक्कीच असला पाहिजे. मग ज्यांनी आपणाला देव दाखवला त्यांचं नाव आहे संत. मग ते संत कोणते ऐका, मी कायम सांगत असतो महाराज, महाराष्ट्र सारखं राज्य नाही, महाराष्ट्र सारखं राज्य नाही, ज्ञानोबा सारखी, ज्ञानोबा नंतर समाधी नाही, तुकोबा रायानंतर वैकुंठ गमन नाही, शिवाजी नंतर राजन नाही, वारकरी संप्रदाय सारखा संप्रदाय नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही, आणि या कलियुगामध्ये वैकुंठवासी भगवान बाबांसारखे संत नाही. काय म्हणतात? मग त्या संतांच्या परंपरेत आपण जन्माला आलो माय बापू. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास. वा वा वा, तुम्ही फार पुण्यवान माणसात. ज्ञानोबा तुकोबा नंतर तुम्ही या पवित्र भूमीत तुम्ही आणि मी जन्माला आलो. मग आपल्याला नाम स्मरण करायला माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय सांगतात. मग मला सांगा, नामस्मरण का करायचं? तुम्ही आतापर्यंत 27 वर्षापासून ऐकत आलात. निदान बुवा तुमच्या गावात 27 महाराज लोक तरी तयार व्हायला पाहिजे. काय मत आहे तुमचं? कमीत कमी एकाच हप्त्यात एक माळकरी जरी म्हटला तरी 27 माळकरी हप्त्यात तयार व्हायला पाहिजे. दरवर्षी जरी एक बाबाच तयार केला तुम्हाला आमच्यासारखे बोलो करून रोजाने आणण्याची गरज आहे का? हा, आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. काय उभ्या बाजारात कथा, हे तो नावडे, हे तो नावडे असं बोललं का झालं बुवा? आमचे लोक लय बुवा बाबा आमच्यावरच बोलतो. खरं कशामुळं घोटाळा होतो? लोकांना खरं ऐकण्याची परिस्थिती राहिली नाही महाराज. लोकांना फक्त पालिश माल चालवतो. मग तो सडेल का सणात मध्ये? विठाला विठाला मग आपल्याला देव शोधायचा. आजच्या कीर्तनात कोण शोधायचा आहे? ज्याचं आपल्याला नाव घ्यायचंय तो शोधला पाहिजे का नाही? मग तो दाखवला कोणी? संतांनी दाखवला. मग ज्या संतांनी आपणाला देव दाखवला, मग त्याच्या अगोदर प्रश्न असा पडतो, आपण हे सगळे उपद्व्याप करतो कशासाठी? लक्ष आहे ना तुमचं? आपण हरिपाठ करतो, काकडा करतो, दिंड्यांना जातो, पारायण करतो, नामस्मरण करतो, आरती करतो, गण लावितो, पंक्ती देतो, चारी धामला जातो. हे सगळे उपद्व्याप आपण काय मिळवण्यासाठी करतो? बरोबर बाबांनी बरोबर सांगितलं. काय मिळवण्यासाठी? सुख सुख सुख. काय मिळवण्यासाठी आपण करतो? सुख. मग याच्यातले किती लोक सुखी बुवा मी सोडून? किती लोक सुखी आहेत? आहे का सुखी? मग जर आपल्याला सुख मिळतच नाही, मग आपण उद्योग करतो कशासाठी? मुद्दा बरोबर आहे का नाही? सुख मिळवण्यासाठी करतो का नाही? आता दुसरा प्रश्न बघा बरं का, आपण प्रपंच करतो की संसार करतो? काय करतो?
संतांनी आपणाला संसार करायला सांगितलाय. आपण काय करतोय? परपंच. पर म्हणजे आयुष्यभर दुसऱ्यासाठी जे उपद्व्याप करतो. बंगला बांधून ठेव, गाडी घेऊन ठेव, जमीन घेऊन ठेव, बँक बॅलन्स करून ठेव, सोनं नाणं कमवून ठेव, भिशा काढून ठेव, फंड काढून ठेव. एक उपद्व्याप कोणासाठी करतो? पर. दुसऱ्यासाठी आयुष्यभर जे उपद्व्याप करतो त्याचं नाव बाबा पर पंच. दुःख बांधवडी आया संसार, सुखाचा विचार नाही कोठे. बरं, आता पुढचा प्रश्न. आपला कार्यक्रम आज आत्ता ताबडतोब चालता बोलताय महाराज. त्याच्या पुढचा प्रश्न आपल्याला शोधायचा आहे देव, शोधायचंय सुख. सुख कशात आहे? मी तुम्हाला बरोबर अभंगाकडे घेऊन जातो, अभंगाच्या चरणाकडे. फक्त तुम्ही लक्ष द्या. झोपले नाही तुम्ही? हा. विठाला विठाला सुख सुख. मग आपण जो प्रपंच करतो त्या प्रपंचात सुख आहे का? मुळात आपण प्रपंचच कोणासाठी करतो हा प्रश्न. रात्रंदिवस कष्ट करतो आपण, शेतकरी वर्गातले. पाणी भरतो, फवारे मारतो, मेहनत करतो. कोणासाठी करतो? कोणासाठी करतोय? कोणासाठी करतो? मुलांसाठी म्हणा ना. कोणासाठी करतो? मुलांसाठी. झालं का नाही? आता त्याच्या पुढचा प्रश्न. ते मुलं आपलेत का? उत्तर सापडेल बरं का. पोरं आपलेत का? आता तुमच्या गावात सगळे ब्रह्मचारी का? असंच एका गावात गेलो आणि जय हरी झाला, राम राम झाला, चहा पाणी झाले आणि एक वयस्कर ग्रस्त आले. मी विचारलं, हे बाबा कोण? ज्यांनी ओळख करून तारीख घेतली ते म्हणे हे ब्रह्मचारी बाबा. मी टोपी काढली, दंडवत प्रणाम केला. आता ब्रह्मचारी म्हटल्यावर प्रमाण करायला नको का? बस आले. दुसरे एक थोडेसे त्यांच्यापेक्षा कमी वयाचे आले. म्हटलं हे कोण? ते म्हणले ते पण ब्रह्मचारी. मी परत दंडवत केला. त्याच्यानंतर परत पुढचे आले. अहो म्हटलं ही भानगड काय? हे कोण? हे त्यांचे वडील आहेत. हे कोण? हे त्यांचे मुलगा आहे. हे कोण? हे त्यांच्या पत्नी आहे. ही त्यांची कन्या आहे. अहो तुम्ही तर म्हणले हे ब्रह्मचारी. मग एवढी लोकसंख्या कशी वाढवली यांनी? म्हणे महाराज तसं नाही, हे आडनावाचे ब्रह्मचारी. विठाला विठाला असं तर काय आपल्याकडे नाही ना. मग आपण रात्रंदिवस कष्ट कोणासाठी करतो? मुलांसाठी. मग आता मला तुम्ही सांगा, ते मुलं आपली आहेत का? बरं, आता तुमची अडचण मी समजू शकतो. नाही म्हणावा तर कार्ट कीर्तनाला येईल, तुकड्याची पंचित व्हायची नाही जर म्हणलं तर. आणि हा म्हणावं तर इकडून मी उभा आहे. विठाला विठाला. तुम्ही नक्कीच नाही म्हणाल, नक्कीच नाही म्हणाल. माझ्या एकट्याचं मत आहे, मुला आपले नाही आहेत. 20, 22, 25 वर्षाची होस्तवर आपले. आपल्याला हाता खालून काढस्तवरच आपले. विठाला विठाला. तुम्ही नक्कीच नाही म्हणाल. ऐका बरं, ज्याला मुलं झाले तो सुखी की बाबा ज्याला झाले नाही तो सुखी? ज्याला झाले नाही तो, हे तुम्हाला कधी कळालं? विठाला विठाला. आपल्याला सुख शोधायचं. नीट लक्ष द्या. बरोबर चाललोय आपण, फक्त लक्ष असू द्या तुमचं. ज्याला झाले नाही तो सुखी. आणि हा म्हणणारे सुद्धा नाही म्हणतील. ऐका, आपण म्हणतो मुलगा आपला आहे, आपण म्हणतो मुलगी आपली आहे. मुलगा मोठा झाला, 4-6 लाख रुपये भरले, नोकरीला लागला, त्याचे 2चे 4 हात करण्याची वेळ आली, तोपर्यंत मुलगा आपला आहे. आता इथून पुढे मुलगा आपला नाही, नक्कीच नाही म्हणणार. ऐका, मुलगा जर आपला असता, ज्याला लहानचं मोठं केलंय, अमृत तुल्य दूध ज्या माऊलीनं पाजलंय, त्याच्या लग्नाच्या वेळेस तो जर आपला असता, त्याने आईबापाला लग्नाला बोलवायला पाहिजे का नाही पाहिजे? काय मत आहे तुमचं? बोलवायला पाहिजे का नाही? त्याने गपचित रजिस्टर केलं. गपचित नातू झाल्यावर म्हाताऱ्याला कळाला आपल्याला नातू झाला. आता सांगा, पोरगा आपला आहे का? सांगा, आपला आहे का? अजिबात नाही. हे नाही कुणाचे कुणी. माझे
पोराला प्रश्न विचारला. म्हणलं सांग पप्या, रावण कोण होता? रावण. ते काय म्हणलं माहिती महाराज? ते म्हणलं रावण शाहरुख खान होता. बरं तो त्याचाही दोष नाही ना, ते मध्ये 2 सिनेमे येऊन गेले, रावण 1 आणि रावण 2, त्याला दुसरं माहितीच नाही ना. बरं सहज एका 7वीच्या पोराला प्रश्न विचारला, मराठी शाळेत होता बिचारा. त्याला म्हणलं सांग तुला नद्यांबद्दल काही माहिती का? गंगा, गोदा, कृष्णा, कोयना, चंद्रभागा. तो म्हणला मग सगळं माहिती आहे. म्हणलं सांग गंगा कुठून निघते आणि कोणाला जाऊन भेटते? ते मापेक्षा एक घर पुढं निघालं. ते म्हणलं महाराज गंगा सकाळीच घरातून शाळेला निघते आणि दुपारच्या सुट्टीत देवळा माग मारुतीच्या पप्याला जाऊन भेटते. हा आपल्या पोरांचा अभ्यास. आपलं आई वडिलांचं पोरांनो अजिबात लक्ष नाही महाराज, अजिबात नाही. असंच आपल्या गावासारखं गाव होतं आणि इन्स्पेक्शनला साहेब आले मराठीच्या शाळेमध्ये. गुरुजींनी सांगितलंय बा उद्या साहेब येणार आहे, शिवाजी महाराजांबद्दल काही प्रश्न विचारतील, शिवजयंती आहे, तुम्ही सगळे अभ्यास करून या. बस जो गुरुजी त्यांचा क्लास टीचर होता तो गुरुजीच आला नाही. साहेब आले आणि साहेबांनी प्रश्न विचारला, सांगा पोरांनो शाहिस्ते खानाची बोटे कोणी तोडली? काय म्हणले गुरुजी? काय म्हणले? शिक्षक पर्यवेक्षक शाहिस्ते खानाची बोटे कोणी तोडली? पाटलाच्या बाळ्याला विचारलं. पाटलाच्या बाळ्या म्हणला साहेब मी सांगितलं असतं पण मी काल म्हशी धुवायला नदीवर जायला होतो, त्यामुळं माझ्या अनुपस्थित सरपंचाच्या पप्प्यानी जर तोडली असेल मी तुम्हाला तपास काढून सांगतो. विठाला विठाला चंगीला विचारलं, चिंगीला विचारलं, ठकीला विचारलं, शांताबाईला विचारलं, पारूला विचारलं, सगळ्यांना विचारलं, पण कोणालाही उत्तर आलं नाही. शाहिस्ते खानाची बोटे कोणी तोडली? महाराष्ट्रात राहतोय आपण, अजिबात लक्ष नाही. मग साहेब म्हणले निदान गुरुजीला तरी विचारून पाहू. काय म्हणले साहेब? ज्यांना शिकितो त्यांना तर विचारून पाहू. मग गुरुजीला विचारलं, खाओ गुरुजी सांगा शाहिस्ते खानाची बोटे कोणी तोडली? गुरुजी म्हणे काय झालं, मी काल मिवनीच्या ॲडमिशनला जायला होतो जिल्ह्याच्या ठिकाणी, माझ्या अनुपस्थित दुसरा मास्तर असेल, तो आहे थोडा खोडशाळ, तर मी तुम्हाला चौकशी अहवाल कळवतो, पण मी काय तोडलेली? विठाला विठाला मग साहेबाला वाटलं गुरुजीला येत नाही, यांना कोणीतरी हेडमास्तर असला पाहिजे, मुख्याध्यापक असला पाहिजे, निदान त्यांना तरी विचारू बुवा तुमचं शाळेवर लक्ष आहे का नाही? गुरुजी येतो कधी, जातो कधी, 75,000 पगार घेतो कधी, तुमचं लक्ष आहे का नाही शाळेवर? अजिबात नाही. म्हणे काय? म्हणे सांगा हेड सर शाहिस्ते खानाची बोटे कोणी तोडली? मुख्याध्यापकाला. मुख्याध्यापक म्हणे मी बस्त्याला जायला होतो, बस्त्याला. दुसरा सुपरवायझरने जर माझा चार्ज घ्यायला असेल, माझ्यावर जर तो अवदळ घेत असेल, मी केंद्र प्रमुखाला अहवाल पाठवतो. आता काय करायचं? ते म्हणे ह्या गावात निदान बुवा शिक्षण कमिटी असेल, प्रत्येक शाळेवर गावातली शिक्षण कमिटी असते. शिक्षण कमिटीवाल्यांना बोलवलं. म्हणले जय हरी. तुम्ही कोण? म्हणले आम्ही शिक्षण कमिटीचे अध्यक्ष. तुमचं शाळेवर लक्ष आहे का नाही? पोरं भात किती खातात, मटकी किती माणसं घरी नेतात, काही लक्ष आहे का नाही? म्हणे हाय. मग पोरांना काहीच येत नाही. शिवजयंती जवळ आली म्हणे आता. म्हणे काय अडचण काय? म्हणे गुरुजीला उत्तर येणं, मुख्याध्यापकाला उत्तर येणं, निदान तुम्ही तरी सांगा शाहिस्ते खानाची बोटे कोणी तोडली? आता अध्यक्ष म्हणे हे पा आमची नियुक्ती होऊन 2च दिवस झाले, आमच्या अगोदर होते BJP वाले, त्यांनी जर तोडली असेल आणि आमच्या अवदळ घेत असेल तर आम्ही उद्या तहसीलला मोर्चा काढू, उपोषणाला बसू, परंतु मी हा अन्याय सहन करणार. विठाला विठाला हा घोटाळा कशामुळे घोटाळा? आपलं लक्ष नाही महाराज. गुरुजीला पूर्वीच्या आमच्या वेळेस आमचे आई वडील सांगायचे मेला तरी मारा याला आणि विचारा का मेला म्हणून आज आम्ही असे. आता गुरुजीने जर पोराला बोललं ना, आई पदर खुसून गुरुजी उदावती. त्यामुळं आपल्या पोरांची गुणवत्ता घसरली. काय मत आहे? आई म्हणते एकच आहे, बाप म्हणतो एकच आहे. त्यामुळं आपली बौद्धिक गुणवत्ता घसरली महाराज. जोपर्यंत आपल्या पोरांना शाळेमध्ये पनिशमेंट मिळत नाही तोपर्यंत
खऱ्या अर्थाने आपले पोरं विद्वत्तेत कधीच पुढे जाणार नाही. मग तुम्ही इंग्लिश मिडियमला घाला किंवा पार कोणत्याही जगाच्या पाठीवर युनिव्हर्सिटीला घाला, बुद्धिअंक वाढणार नाही. बुद्धिअंक हा उपजत असावा लागतो. उपजता ज्ञानी. विठाला विठाला. म्हणून आपल्या लेकरांना आपण चांगले संस्कार केले पाहिजे. संस्कारात चुकलो म्हणून खऱ्या अर्थाने आपली हाल व्हायला लागली. आपल्या नातवंडांनी सांगितलं पाहिजे. नातवंडांनी, माझ्या आजाच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ होती. माझा बाप पंढरीचा वारकरी होता. माझी आई दर सप्त्यात तुळशी कळशी घेऊन पालखी समोर असायची, कीर्तनात उभी असायची. हे आपल्या पुढच्या पिढीनं सांगितलं पाहिजे. हे आपल्या पोरांनी सांगितलं पाहिजे. आणि माता भगिनींसाठी एक विशेष सूचना आहे महाराज. आपण आहे ना, आपण पोरांना थोडंसं मायाजाळातून बाजूला यावं. मायाजाळ सोडा. मला एक मुद्दा तुम्ही सांगा, मी तुमच्या भावासारखा आहे. एक मुद्दा सांगा. बागायती एरियामध्ये, ज्या भागामध्ये पाणी आहे, बागायती आणि जिरायती, जिरायतीमध्ये एक झाड लावलं जिरायती जमिनीत, आणि बागायती जमिनीत जर झाड लावलं, बागायती जमिनीमध्ये रोज पाणी आहे आणि अचानक वर्ष 2 वर्ष पाऊस न होऊ द्या, पाण्याचा तुटवडा तयार होऊ द्या, आणि इकडं जे जिरायतीमध्ये त्याला कधी 15 दिवसातून, महिन्यातून, 2 महिन्यात पाणी, कोणतं झाड जास्त दिवस तग धरिलो? जिरायतीतलं का बागायतातलं? जिरायतातलं. कारण त्या जिरायतातल्या झाडाने उन्हाळे, पानकळे, हिवाळे, पावसाळे झेललेले असतात, संकट पेललेले असतात. म्हणून त्याला किती दुष्काळ पडू द्या, त्याला फळं आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या पोरांना संकटाचा सामना करायला शिकवा. विठाला विठाला. मग संतांनी खऱ्या अर्थाने आपणाला देव दाखवला. आणि आपणाला देव कोणामुळे कळाला? संतांमुळे. आणि आपण जर जन्मालाच आलो नसतो, आपण जर जन्मालाच आलो नसतो, आपल्याला या ब्रह्मांडातला गोपाल कृष्ण कळवाला असता, विठ्ठल कळाला असता, रामप्रभू कळाले असते? कळाले असते? अजिबात नाही. एक गाव होतं आपल्या गावासारखं, नवीनच ग्रामपंचायतचं इलेक्शन झालं. 5, 7, 4, 6 काय मेंबर असेल ते निवडून आले. सरपंच साहेब निवडून आले. ग्रामपंचायतचा नारळ फोडायचा आणि गावचा कारभार चालू करायचा. या गावातलं जुनं म्हातारं आलं. म्हणलं जय, म्हणले माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणे प्रश्न विचारण्याचं कारण, म्हणे हा 4, 5, 7 हजार लोकसंख्येचा गाव 5 वर्षासाठी तुमच्या ताब्यात द्यायचा आहे. जुनी माणसे फार हुशार असतात बरं का, त्यांचा नाद खोळा असतो महाराज. जुनं ते सोनं. बाबांनी साधा सोपा प्रश्न विचारला. म्हणे सरपंच साहेब, सगळ्यात मोठं कोण? सरपंच साहेब म्हणे विचारण्याचं कारण, म्हणे हा 3-4 हजार लोकसंख्येचा गाव 5 वर्षासाठी तुमच्या ताब्यात द्यायचा आहे. तुम्ही निवडून कसे आलात याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. तुम्हाला नॉलेज किती आहे हे तपासण्यासाठी आमचा प्रश्न आहे. विठाला विठाला. मग आता गडी मूड मध्ये होता. सरपंच साहेबांनी सांगितलं बाबा विचारून काय प्रश्न विचारलाय? सगळ्यात मोठा म्हणे सरपंच. काय उत्तर दिलं? सगळ्यात मोठा सरपंच. म्हणे नाही. दुसरा म्हणला पाटील मोठा. तिसरा म्हणला हा गावच सगळ्यात मोठा आहे म्हणे. एक जण म्हणला हा तालुका सगळ्यात मोठा आहे. एक जण म्हणला संभाजीनगर जिल्हा सगळ्यात मोठा आहे म्हणे. आता एक जण म्हणला महाराष्ट्र राज्य सगळ्यात मोठे आहे. बाबा म्हणे तुमचं काही मोठं असू द्या, माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाही. मग एक जणांनी डोकं लावलं. तो म्हणला आशिया खंड सगळ्यात मोठा आहे म्हणला. काय डोकं लावलं त्यांनी? आशिया खंडात सगळे राज्य, तालुके, गावं, जिल्हे आहेत म्हणे, वाड्या वस्त्या आहेत, घर आहेत, त्याच्यावर आपण आहे आशिया खंड. बाबा म्हणे नाही, माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाही. शिपाई कटाळलं. शिपाई म्हणला चहा सांगू? बाबा म्हणला जमणार नाही. 7 तारखेला माझी पेन्शन जमा झालेली आहे, तुम्ही बरोबर उत्तर द्या. तुमच्या सगळ्या सदस्यांना मी स्पेशल चहा पाजणार. म्हातारं नंगाट होतं. ते म्हणलं बाप दाखवा, नाही तर श्राद्ध घाला. विठाला विठाला विठाला. आता काय करायचा? एक जणांनी डोकं लावलं. तो म्हणला म्हातारं माणूस झालो म्हणून त्याला काही टापा मारत्या का रे? आशिया खंड कसा काय मोठा म्हणला? कसा काय आशिया खंड मोठा? तो म्हणला सगळ्यात मोठी पृथ्वी. काय म्हणलं ते? सगळ्यात मोठं म्हणलं पृथ्वी. बाबा म्हणे नाही, तुमचं पृथ्वीचं काही सांगू नका. पृथ्वी अजिबात मोठं नाही. आता करायचं काय? एका गांधावाल्याने डोकं लावलं. तो म्हणला पृथ्वी काय की बडी, हो तो शेष के माथे पे खडी. कुठनाच झाला आता.
शेष बडा शेष. आता शेष बडा म्हटल्यावर शिवभक्ताला राग आला. ते म्हणलं ओम नमः शिवाय. शेष काय का बडा? वो तो मेरे भगवान शिवजी के गले में पड़ा, इसलिए कौन बडा? कोण बडा? भगवान शंकर मोठे. भगवान शंकर. आता शंकर मोठे म्हटल्यावर त्याच्या पुढचा म्हणला शिवजी काय के बडे, वो तो कैलास में खडे, इसलिए कोण बडा? अय कोण बडा? कैलास बडा. कैलास. आता कैलास मोठा म्हटल्यावर रावणाच्या वंशजाला राग आला. ते म्हणलं कैलास काय का बडा? उसे रावण ने 3 बार उखाडा, इसलिए कौन बडा? कोण बडा? रावण बडा. रावण. आता रावण बडा म्हणल्यावर राम भक्तांना राग आला. ते म्हणले जय श्रीराम, बनाएंगे मंदिर. रावण काय का बडा? उसे मेरे भगवान श्री राम ने एक ही तीर से मारा, इसलिए कौन बडा? राम बडा. राम. बाबा म्हणले तुमच्या रामाचं सांगू नको आणि रावणाचं सांगू नको. रामापेक्षा रामाचं नाव मोठं आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. आता काय करायचं? सरपंच म्हणे भुका लागल्यात, अख्ख्या सप्त्याची पंगत मी एकटा देईन. म्हातारं म्हणलं माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर द्या. आता काय करायचं? एका माळकऱ्यानं डोकं लावलं ते नुकतंच. रामजी काय के बडे, वो तो संत वशिष्ठ जी के चरणों में पड़े, इसलिए कौन बड़ा? कौन बड़ा? रामजी बडे का वशिष्ठ जी बडे? बस संत मोठे. संतांनी देव दाखवला तेव्हा आपल्याला कळालं. मात्र त्याच्याही पुढचं ते म्हणलं हे पा बाबा, तुमच्या संतांचंही सांगू नका आणि तुमच्या भगवंताचंही सांगू नका. माझ्या हिशोबाने हे दोघंही मोठे नाही. आता काय करायचं? आता काय करायचं? आमचे फडमाऊली म्हणले 1001% उत्तर माझ्याकडे म्हणे. आता आता सगळे म्हणले हे काय उत्तर देणार? ते गावातले म्हणले ते PhD करतात, त्यांचा अभ्यास असेल, तेच उत्तर बरोबर देतील. मग त्यांनी सांगितलं बाबा 1001% तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे. संत काय के बडे, संत काय के बडे, वो तो अपने माँ बाप के पेट से पड़े, इसलिए कौन बड़ा? धन्य माता पिता तयाची. सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल? कोण असेल? आई आणि बाप. म्हणून मी कायम सांगत असतो महाराज कीर्तनात, आमच्या सारख्या गांधावाल्याच्या माळीवाल्याच्या अजिबात नादी लागू नका. दिंडीत सुद्धा येऊ नका. आमच्या चरणावर डोकं सुद्धा ठेवू नका. कारण आम्ही काही हिशोबात माणसं राहिलो. खरं बोललो सख्याला राग येतो. विठाला विठाला ज्याच्या काय आणि वडील ना, ज्याच्या काय आणि वडील ना, सकल तीर्थाची आदुरे. बस त्याला कोणत्या देवळात जायची गरज नाही, मंदिरात जायची गरज नाही, पांडुरंगाक जायची गरज नाही, देव चुळीत बसायची गरज नाही, गळ्यात माळ घालायची गरज नाही, डोक्याला गण लावायची सुद्धा 9 ठिकाणी गरज
नाही, कारण माय बाप ज्याचे पाशी त्याने न जावे तीर्थशी. ज्यांच्या गळ्यात माळ नाही ते म्हणतील बाबा गाडीच आपल्या हिशोबात आहे. माळ नाही घातली तरी परमार्थ चालतो. आता ऐका माळ का, असाच प्रश्न अर्जुनाने कृष्णाला विचारला. खरे देवा, जे लोक पाप करतात ते सुद्धा मरणार आहे आणि जे लोक पुण्य करतात ते सुद्धा मरणार आहे. मग सांग देवा, तुझी भक्ती का करायची? काय म्हणतोय अर्जुन, तुझी भक्ती का करायची? त्यावेळेस जगाचा मालक आहे महाराज तू. त्यांनी सांगितलं, अर्जुना, तुला वेलेलं मांजर माहिती का रे? मांजर वेल्यानंतर आपल्या पिलांना 7 कोपरे घेऊन फिरतं, एक दाताचा दंश सुद्धा लागू देत नाही. तेच मांजर जेव्हा उंदराची शिकार करतं, एक केस सुद्धा शिल्लक ठेवत नाही. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कनवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. ही भगवंताची प्रेम असतं, ही भक्ती असते. म्हणून या कारणे गा भक्त राया, हा मंत्र तुआ धनंजया, शिकीजे जई यया मार्गा भजिजे. 12वा अध्याय भक्तियोग प्रकरणात. आणि देव म्हणतोय, मरणारच आहे माणूस, उपजे तो नाशे, नाशिलय पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अजून आणि शरीरा जात आगवे, हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू झुंजावे पंडू कुमारा. अध्याय क्रमांक 2. म्हणून या कारणे गा भक्त राया. अजून सांगतोय भगवंत, जो मज होय अनन्य शरण, त्याचे मी निवारी जन्म मरण. जसं आपल्याकडे 50, 10, 500 नोटा आहेत का? नाही नोटा आहेत का? तुमच्या गावात नाहीत का नोटा? आहेत ना. मला सांगा, त्या नोटा चालतात कशामुळं? त्याच्यावर RBIचा शिक्का आहे, सत्यमेव जयते. रिझर्व्ह बँकेचा शिक्का आहे ना, राजमुद्रा. तो जर शिक्का नसेल ती नोट चालते का? चालते का? म्हणून हा वारकऱ्याचा, हा वैष्णवाचा शिक्का आहे महाराज. गळ्यात माळ आणि मस्तकी टिळान, मुखात नाम. हे काय? आणि हे शेवटच्या क्षणी हे वैभव ज्याच्या गळ्यात आहे, खऱ्या अर्थाने तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुला सोडविलं कोण, एका चक्र पाणी वाचून या. म्हणून गळ्यात माळ पाहिजे आणि मुखात नाम पाहिजे. विठाला विठाल. येथे बसलेल्या प्रत्येकाने बारीक लक्ष द्या. येथे बसलेल्या प्रत्येकाला 2 डोळे दिले, हात दिले, कान दिले, पाय दिले. नीट लक्ष द्या. हे बरं, बस खाली. प्रत्येकाला डोळे दिले, कान दिले, हात दिले, पाय दिले, मुख दिलं, बुद्धी दिली. प्रत्येकाला दिले नाही का? प्रत्येकाला दिले. मग बसल्या बसल्या विचार आपण असा करा, भगवान परमात्म्याने हे जी इस्टेट आहे, 3.5 हाताची इस्टेट, ही विकत दिली का फुकट दिली? हो, कशी दिली? फुकट दिली. फुकट. जगाच्या बाजारात कोणती वस्तू घ्या, गुळ घ्या, खोबरं घ्या, खारी घ्या, शेंगदाणा घ्या, तेल घ्या, गाडी घ्या, ट्रॅक्टर घ्या, बांगला घ्या, माडी घ्या, टोपी घ्या, टावेल घ्या, चष्मा घ्या, काही घ्या, काहीतरी मूल्य द्यावं लागतं. मग भगवान परमात्म्याने एवढी मोठी कृपा आपल्यावर केली, हे फुकट दिलं. फुकट. याची किंमत आपल्याला कळाली? नक्कीच नाही कळाली. माझ्या तरुण पिढीला याची किंमत, माझ्या तरुण पिढीला जर या नरदेयाची किंमत कळाली असती, औलादीने गुटके खाऊ खाऊ थोबाड सडवले नसते. माझ्या तरुण मंडळीला जर याची किंमत कळाली असती, 90च्या बाटल्या रिकाम्या करू करू लिवडन किडण्या घालवल्या नसत्या. माझ्या तरुण मंडळीला या देयाची किंमत कळाली असती, गांजा वडवडू छातड सडवले नसते. काय मत आहे तुमचं? या देयाची किंमत याच्या गांजा वाढण्यासाठी देय दिलाय, जुगार खेळण्यासाठी देय दिलाय.
तुम्हा आम्हाला हा देव कशासाठी दिला? कशासाठी दिला? बंगला, प्रॉपर्टी, इस्टेट, माडी हे पोटापुरतं कमावलं पाहिजे. आती काही गरज? आती काही गरज नाही. आती ज्यांनी ज्यांनी कमावली, महाराज आपण जर चहा जास्त पिलो तर काय होतं? काय होतं? दूध जास्त पिलं तर काय होतं? मी सांगायची जास्त गरज नाही. मग कोणतीही गोष्ट आती कमावली का विषा समान असते ती. म्हणून आती तेथे माती. मग भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला हा नरदेह दिला, डोळे दिले. कशासाठी दिले? रूप पाहता सुख झाले. कान दिले त्याचं भजन ऐकण्यासाठी, त्याचं कीर्तन ऐकण्यासाठी. वाणी दिली, वाणी भजन म्हणण्यासाठी, चांगलं बोलण्यासाठी. हात दिले दान करण्यासाठी दिली, दान. पाय दिले, पाय तीर्थयात्रा करण्यासाठी दिले. बुद्धी दिली, गावामध्ये सलोखा राहायला पाहिजे. सगळ्या जाती धर्माचे लोक गावामध्ये कसे एक राहतील याच्यासाठी बुद्धी दिली. ज्यांनी गावागावामध्ये या बुद्धीचा दुरुपयोग केला, एका भजनी मंडळाचे 2 केले, एका सप्त्याचे 2 सप्ते केले, भेदाभेद करून दिला. ते स्टँडवर कागद गोळा करीत आहे महाराज. कुठं कागद गोळा करीत आहे? स्टँडवर. स्टँडवर. ज्यांनी संपत्तीचा दुरुपयोग केला ते भिकारी म्हणून जन्माला आले. ज्यांनी कामाचा दुरुपयोग केला नपुसक म्हणून जन्माला आले. ज्यांनी मागच्या जन्मी डोळ्याचा दुरुपयोग केला, नको ते पाहिलं, हेकने जन्माला आले. ज्यांनी कानाने नको ते मागच्या जन्मी ऐकलं. आपण म्हणलो ना बाबा जेवले का, एवढ्या झोपातून उठलोय, काही चांगलं ऐकलंच नाही ना. अय तुम्ही म्हणाल बाबा लयच गांजा पिऊन आला का, काही फुक्या मारतोय. प्रमाण आहे प्रमाण. कानाचा दुरुपयोग, बैरा झालो या जगी, बैरा झालो. नको ते ऐकलं म्हणून मी बैरा झालो. आई वडिलांना लाथा घातल्या असतील, पांगुळ झालो देवा, न हात न पाय. साधू संतांची निंदा केली, धर्माला शिव्या घातल्या असतील, मुका झालो. वाचा गेली गंज, पंडित होता गंज, ज्ञानी होता, धर्माच्या गादीचा अवमान केला अवलादी म्हणून तू मुका झाला. डोळ्यांनी नको ते पाहिलं, बुद्धीचा दुरुपयोग केला. म्हणून भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला हा नरदेह दिलाय ना. कशासाठी दिलाय? भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्यासाठी. मग ऐका, आपल्याला ज्याचं नामस्मरण करायचंय तो देव आपल्याला सापडायचा आहे. तो देव सापडला, त्याचा पत्ता सापडला की मी तुम्हाला त्याचा मोबाईल नंबर देतो. त्यांनी एवढी मोठी कृपा केली बाप आपल्या. हे विनामूल्य दिलंच, याला बॅलन्स सुद्धा मारून दिला. आपल्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहेत. मोबाईल आहेत ना, 5,000, 10,000, 5 लाख, 10 लाख किमती त्याच्या. मला सांगा ये पर्यंत ते मोबाईल कधी काम करतं रे? ते मोबाईल काम कधी करतं? फोन कधी लागता? त्याच्यामध्ये आयडिया, एअरटेल, व्होडाफोन, जिओ सिम कार्ड टाकावं लागतं. 49, 99, 249, 200 बॅलन्स मारावा लागतो, बरोबर ना? तेव्हा त्याचं इनकमिंग आणि आउटगोईंग चालू होतं, बरोबर का नाही? मग हा सुद्धा एक फार मोठ्या किमतीचा, ज्याची किंमतच होणार नाही, फार मोठा हँडसेट आहे. आणि याच्यात सिम आहे, सिम. याच्यात काय? सिम. सर्व घटी राम द्याले, एक हरी आत्मा जीवाशिवा सम. मग त्या सिम कार्डचं नाव आहे आत्मा. आत्मा इज गॉड, गॉड सेकंड नेम इज आत्मा. आत्म्याचं दुसरं नाव देव आणि देवाचं दुसरं नाव आत्मा. देव वसे चित्ती तयाची घडावी संगती. आणि हा पण हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. आणि हा पंढरीचा चोर संतांनी धरला, धरीला पंढरीचा, पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला
चोर. आता कळालं देव कुठं राहतो. देव याच्यात आहे. मग आता आपल्याला अर्धा मिनिटात देव सापडायचा. लक्ष द्या. देव एक का अनेक. लक्ष द्या बरं का. देव सापडून तुम्हाला आतापर्यंत कोणी देव सापडून दिला असेल मी देतो. भगवान बाबांची कृपा आहे आपल्यावर. नीट लक्ष द्या. देव एक का अनेक. देव एक का अनेक. प्रश्न घ्या. आई वडिलांना 5 मुलं आहेत. 5 किती? 5. आता त्या 5 मुलांचा बाप एक का अनेक? एक. 5 मुलांची आई एक का अनेक? एक. तसा देव सुद्धा एक. ब्रह्म एक, माया 2 गुण 3 4 वेद. सापडन बरं का. देव सावध व्हा. ब्रह्म एक, माया 2 गुण 3 4 वेद, पंचमहाभूते 6 विकार, सप्तपुरी, अष्टांग योग 9 भक्त्या, 10 इंद्रिय, 11 मन, 12 राशी, धनतेरस 13, 14 विद्या, 15 तिथी, 16 संस्कार, 17 तत्व, 18 ही पुराणे. 18 ही पुराणे. बाकीचं बोलू दे. 18 आकडे ध्यानात ठेवा. 18 ही पुराणे हरिशी गाती. ते 18 आणि हे 10. ते 18 आणि हे 10. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. 18 सापडला देव. युगे 28 विटेवरी उभा. सापडला का नाही देव. त्या देवाचं नाव काय? हरी, हरा, शिव आणि राम एकच आहे. विटेवरी ज्याचे पाऊले बस तो सगळ्या श्रेष्ठ श्री दाता. राम जय जय राम. श्री राम जय राम. गणपती महादेव भजन करी महादेव. सदाशिव सदाशिव राम तुझे सदाशिव सदाशिव राम हर हर महादेव. भगवान शंकर ज्याचं नामस्मरण करतात तो आमचा मायबाप विठ्ठल आहे. नाही घडविला नाही वैसविला. बस केवळ आई वडिलांची पुंडलिकाने निष्काम सेवा केली. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सांडूनी संत सदनी राहिला. म्हणून कोणत्याही तीर्थाला जाऊ नका. उपवास तापास माता भगिनी काही धरू नका. फक्त एक काम करा. एकादश धरू नका, नवरात्र करू नका, मंगळवार करू नका, सोमवार करू नका, शनिवार करू नका, रविवार करू नका. फक्त एक काम करा.
ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना आपल्या आचरणाने त्यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही, हीच माझ्या भगवान बाबांची सेवा. एवढंच घेऊन जा आजच्या कीर्तनात, बस काही करू नका. एक बाई मला नवरात्रात भेटली, म्हणली महाराज तुम्ही काय भक्ती भक्ती सांगता. मी ह्या नवरात्रात नुसतं पाण्यावर नवरात्र केलं, पाण्यावर. काय म्हणली बाई मला, ती शहरातली होती मोठ्या. म्हणलं बाई तू सांगती कोणाला, मला तो बिन पाण्याची सासू मारली घरात आणि तू लोकांना दाखवायला नवरात्र करतीच कशाला, करतीच कशाला. ज्याच्या गाय आणि वडील आहे ना महाराज, पाच प्रेमाने बोला, पण कोणाच्या घरात भांडणं होती नाही. या आमच्या घरात लय ना भांडणं, आमच्या बायकोचं ना आमचं कधी भांडण झालं ना, बस बस कीर्तन नका सांगू. पखवाद्याच्या बायकोचं त्यांचं झालं ना, बस थापा नका मारू. नायाच्या बायकोचं झालं ना, वस्तारा कमी चालवा. शिंप्याच्या बायकोचं झालं ना, टाके मारू नका. गायनाचार्याच्या बायकोचं जर झालं ना, ती काय म्हणती माहिती का, काय म्हणती, बास बास नका लय इवळू. काय म्हणते ती, काय म्हणती. म्हणजे भांडणं प्रत्येक घरात होतात, पण त्याला काही मर्यादा आहे, त्या ठिकाणी सोडून द्यायचं राहतं महाराज. हा जन्म पुन्हा नाही. बरं योगायोगाने आज आपली सगळ्यांची भेट झाली, उद्या सकाळी याच्यातले आपल्याला किती भेटतील तुम्ही सांगू शकता का. भगवान परमात्म्याने आयुष्य अनमोल दिलंय, आनंदाने सुखा समाधानाने जगा. म्हणून तुमच्या आमचं हे जीव, ह्या जीवनामध्ये स्वस्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी माऊली ज्ञानोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात, राम कृष्ण नाम हे दोन्ही साधी रे. राम कृष्ण नाम हे दोन्ही साधी रे. राम कृष्ण ह्या जीवनातून, ह्या नरक यातनातून सोडवायला दुसरं कोणीतरी येणार नाही. ती सोडवणूक आपणालाच करावी लागणार आहे महाराज. किती माणूस मोठा होऊ द्या, किती श्रीमंत होऊ द्या, शेवटी याजसाठी केला होता अट्टास, शेवटचा याजसाठी केला होता, याजसाठी केला होता, याजसाठी केला होता, शेवटसाठी सोड शेवटसाठी सोड आता निश्चिंती पावलो, आता निश्चिंती पावलो. प्रत्येकाच्या आयुष्यातला शेवटचा दिवस हा गोड व्हावा ही प्रत्येकाची इच्छा असते. म्हणून आपल्या लेकरांना आपण चांगले संस्कार केले पाहिजे. ज्ञानोबाच्या तुकोबाच्या भूमीमध्ये, खऱ्या अर्थाने भगवान बाबांच्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. मला सांगा तुमचा माझा जन्म कोणत्या देशात झाला रे. ए पोरे हो, कोणत्या देशात जन्माला आलो आपण, भारतात. कोणत्या धर्मात जन्माला आलो, हिंदू धर्मात. कोणत्या राज्यात जन्माला आलो, महाराष्ट्रात जन्माला आलो. धर्म हिंदू, महाराष्ट्र संतांच्या भूमीत. मग मला सांगा आपण हिंदू धर्मात जन्माला आलो, महाराष्ट्र प्रांतात जन्माला आलो. मग पोरांनो इकडं लक्ष द्यायचं सगळ्यांना. आपली भाषा कोणती पाहिजे रे पोरांनो, कोणती पाहिजे, मराठी. महाराष्ट्रात मराठी जी आपली आहे पोटजातीची भाषा, ती पोटजातीची भाषा आहेच. पण महाराष्ट्रात जन्माला आल्यामुळं आपले संत मराठी होते, राजे मराठी होते. मग आपलं वाङ्मय मराठी आहे. आपली भाषा कोणती पाहिजे, कोणती पाहिजे, मराठी. तुम्ही म्हणाल बाबा मनसेच आहे का बुवा. नाही नाही, आमचा पक्ष भिक्ष एकच, ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. आम्हाला दुसरा पक्ष नाही. अलग जाणार. आपली भाषा कोणती पाहिजे, हे मराठी याच्या नगरी. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी 56 भाषा एकत्र केल्या. तेव्हा ही भावार्थ दीपिका जन्माला आली. आणि नामदेवराय म्हटले, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी. वा वा वा. मग आपली भाषा कोणती पाहिजे, मराठी. मग आपण घरात मराठी बोलतो का पोरांनो,
बोलता ना तुम्ही मराठी? तुम्ही बोलता का रे मराठी? पहा बरं, लबाड नाही बोलायचं. मी प्रश्न विचारणार, बोलता ना? हां, तुमचं काय मत आहे? पोरं मराठी बोलता घरात? 90% नाही बोलत, माझं मत आहे. नाही बोलत, कबूल करून देऊ का? एकदा भजन करा, कबूल करून देतो. विठ्ठला विठ्ठल. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.